नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटरमध्ये स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन प्रोसेसबद्दल गाईडलाईन करत असतो. त्यामध्ये विद्यार्थी IIT, NIT, IIIT, JFT आहे त्याचबरोबर स्टेट इंजिनिअरिंग कॉलेज, स्टेट मेडिकल कॉलेजची माहिती देण्याचं आपण काम करतो. तर मागच्या पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की जे जोसा काउन्सिलिंग आहे त्याचे इम्पॉर्टंट JEE मेन, JEE ॲडव्हान्स, त्यानंतर जोसाचं शेड्यूल काय, फीज म्हणजे काय, फ्लोट म्हणजे काय, स्लाइड म्हणजे काय, किंवा फीज किती लागते, काय लागते, हे आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं. तुम्ही जर पाहिला नसेल तर पार्ट 1 पहिला पाहून घ्या. त्यानंतर पार्ट 2 वेबिनार लेंदी असल्यामुळे आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत की जोसा काउन्सिलिंग मध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि जे कॅटेगरीचे जे डॉक्युमेंट्स आहेत सर्टिफिकेट फॉर्मॅट आणि कोणकोणते कागदपत्र लागतात याची आपण माहिती घेणार आहे. त्याच्या आधी आपण पाहू की NTA पासून आपल्याला एक प्रेस रिलीज झालेली आहे प्रत्येक स्टुडंटसाठी. त्यामध्ये आपण पाहू शकतो की जे विद्यार्थी सेकंड सेशन देणार आहेत तर सेकंड सेशनचा जो एक्झाम शेड्यूल आहे तो डेट ऑफ एक्झामिनेशन 4 एप्रिल टू 15 एप्रिल ह्या इन बिटवीन आहे. 4 एप्रिल ते 15 एप्रिलच्या मध्ये आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म 2 तारीख म्हणजे आज सुरू झालेला आहे आणि त्याची लास्ट डेट 2 मार्च आहे. रात्री संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आहे. लास्ट डेट ऑफ पेमेंट 2 मार्च आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सेशन 2 मध्ये अप्लाय करायचं ते करू शकतात. ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेला असेल तर त्यांनी जे काय तुमचे एक्झाम सेटिंग जे काय दिलेलं आहे ते एडिट करून देऊ शकता. त्याचबरोबर प्रेस रिलीज केलेलं आहे NTA थ्रू. त्यामध्ये त्यांनी यावेळी जी कंडक्ट ऑफ किती विद्यार्थ्यांनी एक्झाम कंडक्ट केलेली आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये डेट ऑफ एक्झाम 27, 29, 30, 31 अँड 1 फेब्रुवारी BE BTech. त्यानंतर 24 जानेवारी आर्किटेक्चर B प्लॅनिंग ची जी एक्झाम झाली यासाठी जे विद्यार्थी आहेत यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर यावेळी काउंट जे आहे तो वाढलेला आहे, राईज झालेला आहे. यामध्ये फिमेल कॅटेगरी जी आहे त्या 4,06,920, मेल कॅटेगरी आहे ते 8,24,945 आणि जे थर्ड जेंडर आहे ते 9 आहे. त्यानंतर टोटल जे कॅन्डिडेट आहेत ते 12,31,874. इतका मोठा मॉब हा JEE मेन देत आहे. त्यामुळे यावर्षी कॉम्पिटिशन भयानक राहणार आहे. त्यानंतर कॅटेगरी वाईज पाहिलं तर जनरल कॅटेगरीला 4,16,000 मुलं आहेत 86, EWS ला 1,54,840 विद्यार्थी आहेत, OBC NCL ला 4,98,179 विद्यार्थी आहेत, SC ला 1,21,394 विद्यार्थी आहेत, ST ला 41,375 विद्यार्थी आहेत. असे टोटल 12,31,874 विद्यार्थी आहेत. त्यानंतर जे आर्किटेक्चरची एक्झाम झाली आर्किटेक्चरला 74,002 इतके मोठ्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत. त्यामध्ये 55,493 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. त्यानंतर आपल्या इंजिनिअरिंगचं जे आहे BE BTechचं त्यामध्ये 11,70,036 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. त्याचबरोबर यावर्षी जे आधार कार्ड ऑथेंटिकेशन आहे तेही झालेले आहे आणि 5G जॅमर जो आहे तो प्रत्येक एक्झाम सेंटरला तुम्हाला 5G जॅमर सुद्धा बघायला मिळाला आहे. त्यानंतर जे 2022चा जर आपण सिनारिओ घेतला 22, 23, 24 तर 22 ला जवळपास 7,69,589 विद्यार्थी होते. त्यामध्ये BE BTech साठी. त्यानंतर 23 ला हे 8,23,967 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि 24 मध्ये 12,21,715 विद्यार्थी ऍप रजिस्टर्ड आहेत आणि 11,70,036 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. हे जवळपास 27% आपण राईज पकडू 27 म्हणताना अजूनही राईज होईल ते. तर इतक्या मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी JEE मेन कडे जाण्याचा कल आहे. JEE मेनचे खूप फायदे आहेत जसे की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे JEE मेनचं. तर JEE मेनच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर स्टेट कॉलेजेसमध्ये सुद्धा ऍडमिशन 15% स्टेट कॉलेजला कट ऑफ आहे. ज्यावेळी CETचं आपलं चालू आहे त्यावेळी वेबिनार आपले स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजवर पण असणार आहे त्यावेळी आपण तिथं सांगू. तर खूप उपयोग आहे JEE मेनचा. इतकं आता आम्हाला आनंद होतो की इतके विद्यार्थी JEE मेन एक्झाम देतात. JEE मेनची डिफिकल्टी लेवल ही नॅशनल लेवलची आहे. त्यामुळे विद्यार्थी जे एक्झाम देतात त्याबद्दल खूप चांगला आणि आनंद वाटतो. त्यानंतर आपण पाहू की आजच्या वेबिनारला हे अपडेट आलेलं आहे ते अपडेट दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर आजच्या वेबिनारमध्ये आपण पाहणार आहोत की जोसा काउन्सिलिंग मधले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, त्यानंतर डॉक्युमेंट फॉर्मॅट आणि मेडिकल सर्टिफिकेट. तर यामध्ये आपण पाहू शकतो तर हे मेडिकल सर्टिफिकेट आहे तुम्हाला लेफ्ट साईडला राईट साईडला दिसत असेल. ते मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला ग्रुपवर पण पाठवलेलं आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बघू शकता. तर हे जे प्रिंट घेऊन तुम्ही हे तयार ठेवायचं आहे. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला सांगितले की इलिजिबिलिटी सांगितली. इलिजिबिलिटी मध्ये आपण
टॉप 20 पर्सेंटाईलचा आपण विषय काढला होता. तर टॉप 20 पर्सेंटाईल मध्ये जे मागच्या वर्षी आहे ज्याला 2021, 22, 23, तर तुम्ही इथं पाहू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. तर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे मागच्या वर्षीचं आहे त्यामध्ये 348 ओपन कॅटेगरी, 352 ओबीसी, 331 एससी कॅटेगरी, 323 एसटी कॅटेगरी आणि पीडब्ल्यूडी साठी 323 हे बेस्ट ऑफ टॉप 20 पर्सेंटाईल म्हणजे तुमचे 12वीचे जे मार्क्स आहेत त्यामध्ये टॉप 20 पर्सेंटाईलच्या माध्यमातून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जे दाखवलं होतं बिझनेस रूल मध्ये की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर डॉक्युमेंट्स मध्ये आयआयटीज आणि एनआयटीज मध्ये तर आपण पहिले एनआयटीचं पाहू. तर एनआयटी प्लस सिस्टीम साठी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जे आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो. तर आपल्याला क्लास 10चं सर्टिफिकेट लागेल ज्याच्यावर आपलं बर्थ डेट आहे. त्यानंतर 12चं मार्कशीट लागेल किंवा सर्टिफिकेट लागेल जे क्वालिफाय एक्झामिनेशन आपण जे स्टेट कुठून झालेलं आहे त्यातून क्लिअर होतं. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ कॅटेगरी एससी, एसटी, ओबीसी, एनसीएल, जनरल, ईडब्ल्यूएस चे जे काय आहेत ते जे काय आपण सर्टिफिकेट फॉर्मॅट सांगणार आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपलं सर्टिफिकेट पाहिजे, ते सर्व ओरिजिनल पाहिजे. त्यानंतर तुम्हाला क्रॉस चेक जसं मगाशी सांगितलं तसं क्रॉस चेक. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट झाल्यानंतर ऍडमिट कार्ड, जेई मेनचं ऍडमिट कार्ड सर्वांनी जपून ठेवायचं आहे. तर ऍडमिट कार्ड सुद्धा हे आपल्याला लागणार आहे. तर सर्व हे डॉक्युमेंट झाले. जे हँडिकॅप स्टुडंट आहेत त्यांचे हँडिकॅपचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते परफॉर्मन्सनुसार लागणार आहेत. त्यानंतर आयआयटी साठी आयआयटीचे जे डॉक्युमेंट्स आहेत सेम डॉक्युमेंट आहेत. यामध्ये फक्त ऍडव्हान्सचं जे मार्कशीट आहे ते ऍड होतं. तुमचं ऍडव्हान्सचं जे स्कोर कार्ड आहे ते ऍडिशनल होतं. बाकी तुमचं 10चं सर्टिफिकेट असेल, 12th सर्टिफिकेट असेल, कॅटेगरी डॉक्युमेंट जर कॅटेगरी बिलॉंग्स असेल तर कॅटेगरी डॉक्युमेंट असेल, क्रॉस चेक आलं, मेडिकल सर्टिफिकेट असेल, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. फक्त यामध्ये आपण काय करतो की जे ऍडव्हान्सचं जे स्कोर कार्ड आहे ते फक्त ऍडिशनल होतं. त्यानंतर सर्टिफिकेट फॉर्मॅट आहेत की सर्टिफिकेट फॉर्मॅट आहेत प्रत्येकाला दिलेले आहेत. तुम्हाला ग्रुपला पण पाठवलेलं आहे की यामध्ये विशेषतः जे ओबीसी, एनसीएल, ईडब्ल्यूचे जे कॅन्डिडेट आहेत यांना जे डॉक्युमेंट्स लागतात ते सेंट्रलचे लागतात आणि बाकीचे जे कॅटेगरीज आहेत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्वांनाही कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि जे सेंट्रलचे डॉक्युमेंट जे तुम्हाला दिलेले आहेत त्यानुसार तुमचं राहणार आहे. तर यामध्ये आपण पार्ट 2 मध्ये आपलं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते कव्हर केलेलं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ते पण दाखवलेलं आहे तुम्हाला आणि सर्टिफिकेट फॉर्मॅट सुद्धा दाखवलेले आहेत की या सर्टिफिकेट फॉर्मॅटमध्ये आपण पाहणार आहोत. तर पार्ट 3 जो येणार आहे त्या पार्ट 3 मध्ये आपण जोसा काउन्सिलिंग मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे त्यामध्ये एनआरएफ रँकिंग पाहणार आहोत की कोणत्या कॉलेजचं इंजिनिअरिंगचं रँकिंग हायर आहे ते पाहणार आहोत. त्यानंतर आयआयटीचे सीट मॅट्रिक्स पाहणार आहोत. त्यामध्ये विशेषतः आयआयटी बॉम्बेचा आपण सीट मॅट्रिक्स पाहणार आहोत. आयआयटी बॉम्बेचं कट ऑफ मार्क्स पाहणार आहोत. त्यामध्ये आयआयटी बॉम्बेला कोणकोणत्या ब्रांचेस आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर आयआयटी बॉम्बेचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्यानंतर एनआयटी नागपूरचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि ट्रिपल आयटी पुणेचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी वेबिनार पार्ट 1 पाहिला नसेल त्यांनी पार्ट 1 पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना पार्ट 3 पाहायचं आहे त्यांना अपडेटेड मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला जे काही रेग्युलर अपडेट्स असतील एक्झाम रिलेटेड हे तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.